गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता शेतावर चाललो आहे मलनीला, तुम्हाला दाखवतो. गाईज हे बघा, पावसाळ्यात गवत खूप होता. आता बघा गवत कमी झाले, म्हणजे सुकलायला कोणीतरी. तर आता वाट पण चालण्यासारखी झाले. बघा पाणी पण सुकलं, इथं पाणी होतं, पाणी पण सुकलंय. बघा चहा घेऊन चाललोय, तांब्यात चहा आहे तर चहा घेऊन चाललोय शेतावर. हे बघा आपली नेहमीची वाट, त्याच वाटेने जायला लागेल, कारण इकडं काटे बिटे असू शकतात, म्हणून वाटेवरशी चाललोय. बघा घर गायचं बघा, शेतावर हा पहिला शेत होता. या शेतात काय भात नाही भेटला. ती बघा आई दिसत असेल तुम्हाला, एकटीच मळणी काढते, कारण उद्या माणसं आहेत मळणी काढायला. आणि बघा तुरीची झाडा जी लावलेली छोटी होती, आता त्यांना शेंगा पण आल्यात, नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा एवढा भात काढून झाला आहे, पेंडा ठेवलाय तिकडे, आणि एक उरवा झोडाचा बाकी आहे. आणि भारे थोडेसे बघा, बघा भात बघ किती भात झालाय. बघा भातात घाण पण बघिते. अजून हा एक उरवा का उद्याला माणसं आहेत, तर उद्या झोडाचा आहे हा उरवा. हे उरवे भारे आहेत झोडायचे. बघा एवढा पेंडा आहे. तर काही तुम्हाला ही तुरीची झाडं दाखवतो, त्याला शेंग आलेत ते दाखवतो. बघा किती फुलं आलेत तुरीच्या झाडाला, आणि इकडे ही फुलं पण सुकलीत, फुलं पण जाम लागलेली. बघा गाईज हे बघा तुरीची शेंगा लागल्यात मधीत मधीत कुठं तरी, पण त्या दिसत नाही. गाईज त्या कोपऱ्यात ऊसाचं झाड आहे, बघूया ऊस तयार झालंय का. जमीन पण सुकले बघा, वरचा हा भात उगवलेला तो पण सुकलाय भात पूर्ण, कारण ऊन पण जाम हा इकडं. हा बघा ऊस बघूया तयार झालाय काय. झालंय तयार ऊस, एक बांबू तोडायला लागेल. गायचा बघा आपल्याला ऊस भेटला, आलो पण ऊस भेटलाय मस्तपैकी. 2 वर्ष झाली लावलेला, तर या वर्षी खायला भेटले ऊस. हे बघा आई पण इकडे काम करते, तर त्याला आता आपण काम करू, थोडासा दाखवते तुम्हाला काम करताना. आता बघा हे बघा गाणी पण लावली तिथं या फोनवर, गाणी ऐकून काम करण्यात मज्जा घेतं. झोडायचे आहेत, भात पण झोडलेला तयार आहे, आणि आई तिकडे वारवते, म्हणजे तो भात हवेनी घाण असतं ते जातं आणि भात खाली पडतंय. बघा हा पेंडा जेवढे आम्ही झोडले ते इथे पेंडा ठेवला त्याचा, आणि अजून हे भारे एवढे आहेत ते झोडाचं आहे अजून. हा बघा भात पण किती साचलंय बघा. आता मी मळणी काढून दाखवतो कशी मळणी काढतात. घाण पण खूप आहे. यो पेंडा दिसतोय तो पेंडा काढायला लागेल, त्याच्या खाली भात आहे तो वारवायला लागेल, मग असा भात निघेल, म्हणजे साफ होईल घाण. त्या पोतल्या भरून वावायला लागतील पार घरापर्यंत. बघा बघा अशा पद्धतीने या डागड्यांवर आपटायला लागतं, मग ज्या कणशीला भात असतं तो निघतं बाहेर असा, मग त्या याच्यावर जायला लागतं. हा आपला बांबूचा झाड, हे बघा खूप पेंडा आहे. गाईज असा वारवतात, म्हणजे जी घाण असतं ते हवेसोबत बाहेर जातं, आणि भातही तो खालीच पडतं असा. तर अजून एवढा वारवाचा आहे, म्हणजे एवढी घाण आहे. जो पेंडा आहे तो पेंडा वारवायला लागेल, तो बघा भात खाली पडते, आणि जी घाण आहे ती बाजूला जाते थोडी. जी झाडं दिसतात ती खाडी आहे, पार धरमतरला टेकलेली आहे, म्हणजे धरमतरपर्यंत खाडी गेली ही. आणि ही टेकडी आमची. अजून या एवढे यांचा भात किती भेटेल काय लागायचं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.